ह्या मान्सून मध्ये मस्त मजेत पार्टीसाठी अशी पावभाजी नक्की बनवा। पावभाजीसाठी बेसिक काही ठराविक भाज्या लागतात, त्या कॅप्शन मध्ये दिलेल्या आहेत। त्याचबरोबर बटाटा, कांदा हा तर आलाच। मसाल्यासाठी 12 बेडगी मिरची आणि 3 काश्मीरी मिरची पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करून घेतली। फ्लावर आधीच शिजवून घेतलेला आहे। आता फोडणीसाठी 4-5 चमचे तेल गरम करून त्यात 1 चमचा जिऱ्याची फोडणी केली। जिरं तडतडलं की कापलेले टोमॅटो परतवले, ते चांगले शिजले की बीट परतवलं। मग बटाटे, फरसबी, मटार, गाजर आणि बॉईल केलेल्या फ्लावर या सर्व भाज्या एक एक करून घालून परतून घेतल्या। 2 चमचे मीठ घातलं। भाजीचं पाणी उकळलं की 4 ग्लास गरम पाणी घालून भाजी उकळी येईपर्यंत शिजवली। भाजीला चांगली उकळी आली की झाकण लावून 2 शिट्टीवर शिजवून घेतली। नंतर कुकर थंड झाल्यावर शिजलेली भाजी चाळणीवर गाळून घेतली आणि ती मॅश केली। गाळणीतलं उरलेलं पाणी बाजूला ठेवलं। ही अशी सर्व भाजी मॅश करून घेतली। पावभाजीच्या फोडणीसाठी अर्धी वाटी तेल आणि 100 ग्रॅम बटर एवढं गरम केलं। त्यात कापलेली सिमला मिरची तेल सुटेपर्यंत परतली। नंतर कापलेला कांदा आणि कांद्याची पात मध्यम ते मोठ्या आचेवर परतून घेतली। कांद्याचा कच्चेपणा गेला की 3 चमचे आलं लसूण पेस्ट परतून घेतलं। त्यात 1 चमचा मीठ घातलं। कांदा नरम झाला की 6 चमचे पावभाजी मसाला तेल सुटेपर्यंत परतवला। 6 ते 7 चमचे मिरचीची पेस्ट परतवली। भाजी चांगली मॅश केली। त्यात थोडं भाजीचं पाणी घालून शिजून घेतली। मग मॅश केलेली सर्व भाजी मिक्स करून घेतली। सगळी भाजी मसाल्यात छान मॅश केली। भाजीचं उरलेलं पाणी घालून भाजी 2-3 मिनिट पाणी ऍडजस्ट करून शिजवली। 2 चमचे कसुरी मेथी आणि 1 लिंबाचा रस घालून भाजी दाटसर शिजवून घेतली। आता एका पॅनवर बटर घालून त्यात आलं लसूण पेस्ट, पावभाजी मसाला, मिरची पेस्ट हे सर्व छान परतून घेतलं। वर कोथिंबीर घातली आणि भाजी छान दाटसर शिजवून घेतली। आता वर बटर घालून पावभाजीची भाजी तयार आहे। आता पावासाठी पाव तव्यावर हलके गरम करून तव्यावर बटर गरम करून पावभाजी मसाला, मिरची पेस्ट छान परतून घेतलं। वर कोथिंबीर पावभाजीत मिक्स करून हा मसाला तयार करून एक एक पावाला लावून पाव गरम करून घेतले। आता हे पाव पावभाजी सोबत खायला तयार आहेत। अशी ही 15 लोकांसाठी छोटेखानी पार्टीसाठी साधी सोपी पावभाजी बनवून तयार होते। तुम्ही सुद्धा अशी ट्राय करून बघा आणि पावासोबत एन्जॉय करा। रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।